आढावा बैठका सुरू आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी प्रभारी म्हणून आपले माजी खासदार तुकारामजी रेंगे आणि निरीक्षक म्हणून माझी निवड केली आणि आम्हाला या जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करावा अशा पद्धतीची सूचना केली। कालपासून आज संध्याकाळपर्यंत 2 दिवस आम्ही या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन कार्यकर्त्याशी चर्चा करून काय नेमकं आपल्या तालुक्यात सुरू आहे, काय केलं पाहिजे अशा पद्धतीने काल 5 मतदारसंघात जाऊन आलो। राहिलेले 4 मतदारसंघ आज आम्ही करतोय आणि अशा पद्धतीने तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला, माजी पदाधिकाऱ्यांना किंबहुना संघटनेतल्या प्रमुखांना त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकून भविष्यात आपल्याला आपली संघटनेची बांधणी कशी करावी की जेणेकरून येणारा काळ भविष्य काँग्रेसला उज्ज्वल आहे, परंतु त्याच्यात नांदेड जिल्ह्यासारखा महत्त्वाचा जिल्हासुद्धा मागं राहता कामा नये अशा पद्धतीचं काम गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे। विधानसभेनंतर काँग्रेसला गळती लागली, एकंदरीत ही गळती थांबवण्यासाठी काय प्रयत्न? काँग्रेसला नेते जाऊ शकतील पण काँग्रेसचं मतदान कुठं जात नाही आहे। म्हणून तुम्ही बघा की जिल्ह्यातून अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता मोठा नेता काँग्रेसमधून गेल्यानंतर काय होईल त्याचं उत्तर लोकांनी आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबाला निवडून देऊन दिलं आहे। त्याच्यामुळं मतदार हा काँग्रेसचा जागेवर आहे। पदाधिकाऱ्यामध्ये बदल करावा न करावा या दृष्टीनेच हा दौरा आहे। सगळ्यांची माहिती घ्यावी, सगळ्यांसोबत चर्चा करावी, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावं आणि त्याच्यातून सारासार सगळ्यांचं विचारविनिमय करून एकमत करून आपला प्रस्ताव द्यावा अशा पद्धतीने जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तालुक्याची कार्यकारिणी, जिल्ह्याची कार्यकारिणी आणि शहराची कार्यकारिणी ह्या सगळ्यांमध्ये हा फेरबदल असतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार? आता तर सध्या काँग्रेसची परिस्थिती स्वबळावर लढण्याचीच आहे निश्चितपणाने, परंतु एवढं करू नये। राज्य पातळीच्या नेतृत्वामध्ये काय त्यांचं ठरतं त्याप्रमाणे पुढे निर्णय केले जाईल। आता एवढ्या लवकर हा निर्णय सांगणं उचित होणार नाही। दुसरे प्रश्न, काल भाजपचे अमर राजूकर यांनी ते आंदोलन केलं, ज्या काँग्रेसनं त्यांना आमदार केलं त्याच नेत्याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली, भ्रष्टाचारी आहेत, त्याबद्दल काय वाटतं? त्यांच्यावर ईडीचा धाक आहे ना, ते काय करतील त्यांना करून त्यांना ते करावंच लागतंय। त्यांच्या हातात एक बोर्ड होता, भ्रष्टाचाराचं नाव काँग्रेस काहीतरी होतं, मी पाहिला तो फोटो, तर ते उचित नाही। त्यांच्यावर ईडी का लागली? शेतकऱ्यांची अद्याप कर्जमाफी झाली, काय भूमिका राहील? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये ठोक बजावून सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर निश्चितपणाने आम्ही कर्जमाफी करू। त्यांच्याही लोकांनी भाषणात घोषणा केल्या होत्या की आम्ही आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी करू, परंतु हे सरकार या शेतकऱ्याची वाट पाहत आहे। आणखीन किती लोक आत्महत्या करतील आणि त्याच्यानंतर आम्ही कर्जमाफीचं कुठेतरी गाजर लोकांना दाखवू। एकीकडे म्हणतात आम्ही कर्जमाफीचं बोललो, दुसरीकडे अजितदादा म्हणतात मी तर बोललोच नाही, मला कर्जमाफी करताच येणार नाही, माझ्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। ही वस्तुस्थिती आहे। यांचे लबाडाचं आवत न खाल्ल्याशिवाय काय खरं आहे का? चला।